अंजूर गांव में पौष पूर्णिमा के शुभ अवसर पर ग्राम पंचायत अंजूर, ग्रामस्थ मंडल अंजूर, श्री संप्रदाय मंडल, गांव देवी क्रीड़ा मंडल, सिद्धिविनायक क्रीड़ा मंडल, तरे 11, बामनदेव मंडल कोलीवाड़ा, श्रमजीवी संगठना, महिला मंडल, महिला बचत गट व श्री गणेश मित्र मंडल महनेरा बंधु द्वारा पौष पूर्णिमा उत्सव 2026 का आयोजन माजी सरपंच सदानंद घरत व माजी सरपंच मयूरी सदानंद घरत द्वारा आई गांव देवी व शीतला देवी मंदिर से पालकी सोहला का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर तथा अंजूर गांव के ग्रामस्थ मंडल भारी संख्या में उपस्थित थे। प्रथम मी सर्व ग्रामस्थांना आणि पत्रकारांना व जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय। आज हे अंजूर गावात जवळजवळ अंजूर गाव हे पालखीचं गाव झालंय। तर रामनवमीची पालखी उद्याला इथनं त्र्यंबकेश्वरची पालखी निघणार आहे। त्र्यंबकेश्वरला राहणार अंजूर गावातनं पालखी, आमचे नरेंद्र महाराजांची पालखी असते, आमची एकविराची पालखी असते आणि सदानंद घरत यांनी गेली 10 वर्ष आणि त्यांचे सर्व सहकारी सुभाष कोले आहेत, मच्छिंद्र पाटील आहेत, आमचे महाराज आहेत पंडित, हे सर्वजण हे गावदेवीचा उत्साह पौष पौर्णिमा असल्यामुळे दरवर्षी साजरी केली जातात। 10 वर्ष झाली सतत परंपरा चालू आहे आणि ही परंपरा कधी खंडित होऊ नये अशी आई गावदेवीच्या चरणी प्रार्थना आहे। माझ्या सर्व ग्रामस्थांना आणि जनतेला चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य आणि या गावाची भरभराट आणि या गावात शांतता नांदो अशी शीतला देवीच्या चरणी प्रार्थना करतोय। आणि पुन्हा एकदा या उत्सवाचा ही वास्तविक अंजूर गावची यात्रा पहिल्यापासूनची मशाची यात्रा आता आमचे पूर्वज सांगायचे तर पूर्वी जोरात असायची गावदेवीची यात्रा अंजूर गावची आणि काही बळी वगैरे द्यायचे असे ऐकून होता, आम्हाला काय माहिती नाही। पण त्याप्रमाणे ती परंपरा सदानंद घरत सरपंच झाल्यानंतर सुरुवात झाली ती आजपर्यंत आणि त्यांचे सर्व सहकारी सुभाष कोळे आहेत, मच्छिंद्र महाराज आहेत, पंडित महाराज आहेत, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आणि परंपरा अशीच चालू राहू द्या आणि या अंजूर गावावर गावदेवी मातेचं एक चांगलं कृपादृष्टी आशीर्वाद असाच राहू द्या अशी प्रार्थना करतोय। आणि पुन्हा एकदा अंजूर गावच्या सर्व भक्तजनांना शुभेच्छा देतोय, तुम्हाला पत्रकारांना शुभेच्छा देतोय आणि मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही जी पौष पौर्णिमा ही आमच्या गावाची एक शान आहे। या दिवसाला आमच्या गावची पालखी निघत आहे, हे भरपूर महत्व आहे आणि आमचं हे जे गाव आहे ऐतिहासिक गाव आहे आणि ऐतिहासिक घटना भरपूर होत असतात। आणि या गावामध्ये गावदेवीपासून आता महादेव घरत साहेबांनी सांगितलं की जे या पालख्या निघत आहेत त्या भरपूर निघत आहे आणि पूर्ण उत्साहामध्ये निघत आहे आणि गाव पूर्ण एकत्र येऊन हा पालखी सोहळा उत्सव परिपूर्ण होत आहे। आणि गावदेवी माते चरणी हीच प्रार्थना आहे की अशाच पद्धतीने या पालख्या आमच्या गावच्या निघाव्या आणि सर्वांनी एकत्र यावं, गावाचा काहीतरी इतिहास घडवावा आणि सर्वांना सुख संपदा लाभावी आणि गावदेवी चरणी हीच प्रार्थना करतो। अशाच पद्धतीने या पालखी सोहळा व्हावा। सदानंद घरत साहेब, तसेच सुभाष कोळी साहेब, महादेव घरत साहेब, मच्छिंद्रदादा, वहिनी, तसेच महाराजांच्या सर्व संबंधांनी आशीर्वादांनी ही पालखी निघत आहे। तर सर्वांना या पालखी निघण्याचा एकच हेतू आहे की गावावर देवीची कृपा दृष्टी राहावी आणि गाव आनंदी राहावा, सगळ्यांना सुख संपदा लाभावी हीच गावदेवी चरण प्रार्थना करून इथं मी समारोप घेत आहे। गावदेवी माते की